नमस्कार. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत जमीन एकत्रीकरण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या येणाऱ्या अडचणी. तर सर्वप्रथम जमीन एकत्रीकरण म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया. जमीन एकत्रीकरण म्हणजेच कॉन्सिलेशन ऑफ होल्डिंग ॲक्ट. आता एका शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या छोट्या जमिनी बदलून एकाच ठिकाणी सलग एकत्र करून ती जमीन त्याला देणे. म्हणजेच एका शेतकऱ्याचा म्हणजे एक राम नावाचा शेतकरी आहे, त्याची इथे अर्धा एकर जमीन आहे एका ठिकाणी गावात ह्या कोपऱ्याला, आणि दुसरीकडे इथे अर्धा एकर त्याची दुसरीकडे एक जमीन आहे. तो टोटल राम हा 1 एकरचा मालक आहे, परंतु त्याची एक जमीन इकडे गावात एका दुसऱ्या ठिकाणी आहे आणि एक अर्धा एकर जमीन दुसऱ्या ठिकाणी आहे. तो गावात सांगतोय की मी 1 एकराचा मालक आहे, पण अर्धा एकर त्याची इकडे आहे, अर्धा एकर त्याची दुसरीकडे आहे. मग शासनाने काय केलं, जमीन एकत्रीकरणाच्या कायद्याखाली त्याला ही अर्धा एकर ही अर्धा एकर दुसऱ्या ठिकाणी ही त्याला जमीन सोडायला सांगितली आणि त्या बदले त्याला एका ठिकाणी अर्धा एकर अशी 1 एकरची जमीन त्याला दिली. म्हणजे ही जमीन त्याने सोडायची, त्याच्या ऐवजी त्याला ही दुसरी जमीन देण्यात आली. म्हणजे तो 1 एकरचा मालक इथे पण होता तिथे पण होता. म्हणजे एकत्रीकरणानंतर जमीन स्वतःची मालकी राहिली पण ठिकाण बदललं. म्हणजे तो 1 एकराचा मालक तेव्हा पण होता, तो आत्ता पण राहिला, फक्त त्याच्या जमिनीचं ठिकाण बदललं. हेच जमीन एकत्रीकरण. आता हे शासनाने का केलं त्या काळात, किंवा शासनाचा हेतू काय होता त्यामध्ये, तर शेतीचा खर्च कमी होईल आणि उत्पन्नात वाढ होईल. म्हणजे हा जेव्हा इथे थोडी शेती करणार इथे थोडी शेती करणार, त्यावेळेस त्या शेतीचा खर्च पण त्याचा वाढणार आणि उत्पन्न पण त्याला इथे अर्धा एकर इथे अर्धा एकर उत्पन्न पण कमीच निघणार. आता एकत्र गेल्यामुळे शासनाला काय वाटेल की जमिनीचा जो शेतीचा खर्च आहे तो कमी होईल आणि उत्पन्न वाढेल. ही एकत्र आली की नाही जमीन मोठी 1 एकर एकत्र, त्यामुळे खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ होईल, असं फायद्याच्या दृष्टीने हे एकत्रीकरण करण्यात आलेलं होतं. त्यानंतर शेतरस्ते, पाणंद, नाले नियोजनबद्ध, म्हणजे सर्व. आता ही काही एका माणसापुरती झालेली नाही, गावात किंवा एखाद्या क्षेत्रात सगळीकडे शासनाने जमीन एकत्रीकरण योजना राबवलेली होती. उद्देश काय होता शासनाचा, शेतरस्ते, पाणंद, नाले नियोजनबद्ध. म्हणजे जसं परदेशात आपण कधी कधी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघतो की नाही, का म्हणजे परदेशातल्या काही शेतकऱ्यांच्या शेती, त्याच्यामध्ये कसं नियोजनबद्ध असतं, जसं आपल्याकडे अजून सुद्धा तसं झालेलं नाही. नियोजनबद्ध म्हणजे सलग शेतरस्ते मिळतील, त्याच्यामुळे त्याच्यात पाणंद योजना आहेत त्या राबवल्या जातील, हा त्यांचा उद्देश होता. वादविवाद टाळणे, म्हणजे इकडे एक तुकडा इकडे एक तुकडा, पुन्हा वारसा हक्कांमध्ये वाद, वाटण्यांमध्ये वाद, भविष्यात होणारे वाद उद्भवू नये म्हणून जमीन एकत्रीकरण करून त्या शेतकऱ्यास देण्यात आली ती जमीन. जमिनीचे मूल्य वाढते. आता इथे अर्धा एकर इथे अर्धा एकर असल्यावर ह्या जमिनीचे किती व्हॅल्यू राहणार, पण ती जर का ही अर्धा एकत्र जमीन दिली तर त्याची व्हॅल्यू पण वाढते. आता ह्याचा तोटा काय झाला, तोटा शासनाचा नाही झाला, तोटा झाला तो शेतकऱ्याचा झाला. आता हा जो राम आहे, जिथे इथे त्याची अर्धा एकर आणि इथे अर्धा एकर जमीन होती, आता ही जमीन त्याची पाटाजवळ होती, त्यामुळे त्याला पाणी मिळत होतं शेताला पाटाजवळ जमीन असल्यामुळे, आणि इथे त्याची चांगली सुपीक जमीन होती, इथं रस्ता पण होता त्याला, त्यामुळे इथे त्याला मालवाहतूक करायला अशी सुपीक जमीन पण होती त्याची. आता काय झालं, त्याला समान दर्जाची जमीन मिळाली नाही. जेव्हा एकत्रीकरण झालं तेव्हा त्याला ही जी अर्धा एकर ही अर्धा एकर दिली, ती अशा ठिकाणी मिळाली की त्या जमिनीचा दर्जा धड त्याला पाटही नव्हता, इथे जसा पाट होता
आणि इथे रस्ता होता, तसं इथे त्याला रस्ताही मिळाला नाही. जमीन मिळाली पण घेऊन काय करायचं आहे, त्याला पाण्याची पण सोय त्याला व्यवस्थित मिळाली नाही आणि जी जमीन सुपीक होती ती कोरडवाहू मिळाली. म्हणजे तसा त्या शेतकऱ्याचा त्या रामचा तोटाच झाला. रस्त्याचा प्रश्न, राजकीय दबाव, स्थानिक दबाव हा तोटा झाला. आता रस्त्याचा प्रश्न मगाशी मी सांगितलाच. आधी त्याची जेव्हा अर्धा एकर तुकडा छोटा जमिनीचा होता तेव्हा तिथे रस्ता होता. आता इथे रस्ता होता पण पाट होता पाण्याचा. रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहिला. आता ह्याला ती नवीन जमीन तर मिळाली, तो आनंदाने म्हणजे आता एकत्रीकरण योजना सगळीकडेच राबवल्यामुळे त्याला ती जमीन घ्यावीच लागली. आता तिथे रस्त्याचा प्रश्न उद्भवला. मी जाणार कुठून, येणार कुठून, मालवाहतूक करणार कुठून, ते काही नियोजन केलेलंच नव्हतं. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला. राजकीय दबाव आणि स्थानिक दबाव. आता काय होतंय, त्या काळात सुद्धा ज्यावेळेस एकत्रीकरण झालं असेल त्या काळात सुद्धा जे काही एक राजकीय वरदहस्त असतील किंवा तो स्थानिक एक अशी काही दबाव असतो की ज्याच्यामध्ये ती जी प्रतिष्ठित गावातली काही श्रीमंत अशी गडगज्ज व्यक्ती असतात, त्यांना ऑलरेडी माहिती असतं की एकत्रीकरण होणार आहे. त्याच्या आधीच ते तिथे त्यांचा स्वतःचा वशिला लावून त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून थोडा त्यांच्यावर दबाव आणून एक चांगल्या प्रकारची जमीन स्वतःसाठी घेत होते. आणि जी अशी काही जमीन असेल कोरडवाहू, कुठेतरी एकाकी असलेली, डोंगराच्या कडेला असलेली, ती जमीन ते अशा सर्वसामान्य लोकांना द्या असं ते म्हणत होते. म्हणजे स्वतःला चांगलं ठेवून घ्यायचं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला कुठेतरी कोपऱ्यात डोंगराकडेला ती जमीन दिली जायची, वाटली जायची. आणि दबाव इतका असल्यामुळं की ह्यांना त्या काळात, आता जरी म्हणत असतील की काही जण म्हणत असतील की आमच्या पूर्वजांनी किंवा आमच्या जुन्या माणसांनी तेव्हा ते लक्ष दिलं नाही, त्याच्याकडे बघितलं नाही, पण त्यावेळेस तसा दबाव पण होता. आत्ताही दबाव असतो, त्यावेळेसही तसाच दबाव होता. परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे कदाचित तक्रार करून सुद्धा, हरकती घेऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नसेल. आता नोंदी दुरुस्तीला पण विलंब, हा तोटाही त्या शेतकऱ्याचाच झाला. म्हणजे आता त्याने नोंदीसाठी दिलं की बाबा इथं माझी अर्धा होती, इथे अर्धा होती, आता एकत्रीकरण झालं, आता माझं क्षेत्र एका ठिकाणी आले, पण मला काही वेळेला माझी अर्धा होती पण इथे मला थोडं क्षेत्र कमी मिळाले आणि माझं नवीन जो तुम्ही 7/12 केलाय, आता जुना नंबर बदलला, ह्यांचा जुना सर्वे नंबर होता तो बदलून नवीन त्याला ब्लॉक नंबर पडला, नवीन सर्वे नंबर पडला. पण त्यावेळेस नवीन नंबर पडत असताना क्षेत्र थोडं कमी लागलं, म्हणजे नोंदी दुरुस्ती झाली नाही, माझं नाव त्यात नाही आहे किंवा माझं पूर्ण क्षेत्र आहे ते व्यवस्थित त्यात नमूद केलेलं नाही आहे, क्षेत्र कमी भरतंय. आधीच्या ह्याच्यामध्ये क्षेत्र जास्त भरत होतं. त्यानंतर जो नकाशा तयार झाला त्याच्यामध्येही अस्पष्ट सीमा दिसत आहेत, व्यवस्थित त्यातही नकाशामध्येही व्यवस्थित दुरुस्ती केलेली नाही. जसं माझं क्षेत्र आहे तसं नकाशात दाखवलं नाही. नोंदी संबंधित, नकाशा संबंधित ज्या दुरुस्ती आहेत त्या दुरुस्ती तशाच त्या पडून राहिल्या धूळ खात, त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे जरी जमीन एकत्रीकरणाची जी शासनाची जी योजना होती त्यामध्ये तो कायदा चुकीचा नव्हता, पण त्याची जी अंमलबजावणी केली गेली ती अंमलबजावणी व्यवस्थित केली गेली नाही. त्यामुळे फायदा ह्याच्यामध्ये काय एकच आहे, म्हणजे जमिनीचे मूल्य वाढले. आज तागायत जमिनीचे मूल्य वाढतच आहे. वादविवाद टळले का? नाही. वादविवाद एकत्रीकरण होऊन सुद्धा वादविवाद अजून सुद्धा प्रॉपर्टीमध्ये होत आहेत. शेतरस्ते, पाणंद नाले झाले का नियोजनबद्ध? नाही. आज तागायत महसूल खात्यात शेकडो असे अर्ज पडलेले आहेत ज्यामध्ये शेतरस्त्यासाठी आणि पाणंद नाल्यांसाठी वादविवाद चालू आहेत. बरं, शेती खर्च कमी झालं, उत्पन्न वाढलं का? नाही. उत्पन्नात कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही, उलट उत्पन्न घटत गेलं. कारण शेतीचा खर्चच इतका वाढला
की सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जो गरीब शेतकरी आहे त्याला तो शेतीचा खर्चच परवडेनासा झाला. आणि बदलतं वातावरण, बदलतं हवामान यामुळे सुद्धा जो काही त्याने शेतकऱ्याने आपल्या मायबापाने जो खर्च केलेला असतो, कर्ज काढून ते शेतीमध्ये उत्पन्न येण्यासाठी जो खर्च घातलेला असतो, उत्पन्नच वाढलं नाही तर जो त्याने खर्च काढला आहे तो सुद्धा त्याला तो परत काढता येत नाही. तो खर्च जो शेतीसाठी त्याने घातलेला असतो, केलेला असतो, त्यामुळे उत्पन्नात वाढ नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होतो. त्यामुळे सुद्धा त्याच्याकडे ह्या जमीन एकत्रीकरणाचा फायदा त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला झाला नाही. आता ह्यावर ज्या चुका झाल्या त्या झाल्या, पण आता त्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कशा करायच्या हे आता जाणून घेऊया. एकत्रीकरण योजनेमुळे आलेल्या अडचणी आणि त्यावर उपाय हे एका उदाहरणामार्फत आपण समजून घेऊया. राम, जसं मी मागाशी उदाहरण दिलेलं की रामला पूर्वी सर्वे नंबर 12 होता, तिथे त्याची अर्धा एकर जमीन होती. आणि पूर्वीचा सर्वे नंबर 13 होता, तिथे अर्धा एकर जमीन होती. म्हणजे इथे एक 12 सर्वे नंबर 12 मध्ये त्याची अर्धा एकर जमीन होती रामची, आणि इथे दुसरीकडे अर्धा एकर जमीन त्याची सर्वे नंबर 13 मध्ये होती. आता एकत्रीकरण झालं आणि एकत्रीकरण होऊन रामला नवीन सर्वे नंबरची जमीन दुसरीकडे मिळाली, ज्याचा सर्वे नंबर 7 होता. आणि इथे अर्धा एकर, इथे अर्धा एकर, दोन्हीची मिळून रामला 1 एकर जमीन मिळाली. म्हणजे सर्वे नंबरही रामचा बदलला. हा जुना सर्वे नंबर होता, सर्वे नंबर 12 आणि सर्वे नंबर 13. एकत्रीकरणानंतर 1 एकर जमीन मिळून त्याला, म्हणजे जमीन त्याला जास्तही मिळालेली नाही आहे, जमीन आहे तेवढीच मिळालेली आहे 1 एकर. फक्त त्याचा सर्वे नंबर बदलला आणि त्या जमिनीचं ठिकाण बदललेलं आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, राम म्हणा किंवा कोणी म्हणा, बऱ्याच जणांना जेव्हा एकत्रीकरण होतं त्यानंतरची कुठलेही एकत्रीकरणाचा जो फेरफार झालेला असतो तो ते जपून ठेवत नाही. तर एकत्रीकरणापासून तुमची जी प्रॉपर्टी असेल तेव्हापासूनचे सर्व सातबारे फेरफार हे नेहमी स्वतःकडे जपून ठेवावेत आणि काढले नसतील तर काढून ठेवावेत. भविष्यात त्याची कधीही तुम्हाला नाही तर कमीत कमी तुमच्या पुढच्या पिढीलाही त्याची गरज पडू शकतो. कारण कायद्यामध्ये हा फक्त कागदच पुरावा म्हणून बोलत असतो. जुने कागद त्यामुळे नेहमी अपडेट राम ठेवतो. जसजसे नवनवीन त्या प्रॉपर्टीमध्ये बदल होतील, व्यवहार होतील, तसतसे तो कागद, तो जुने नवीन कागद अपडेट ठेवत राहतो. व्यवहार नवीन सर्वे नंबर, ब्लॉक नंबरने ठरवणे. बऱ्याच वेळेला काय होतं, जुना सर्वे नंबर घातला जातो, कधी 12 घातला जातो, कधी 13 घातला जातो. व्यवहार ठरवताना म्हणजे कुठले व्यवहार, साठे खत म्हणा, खरेदी खत म्हणा, वाटणीपत्र म्हणा, किंवा इतर कुठलेही दस्त, कुठल्याही प्रकारचे दस्त, गहाण स्वरूपी दस्त, कुठल्याही प्रकारचे दस्त करताना नेहमी जुना सर्वे नंबर आणि त्याचा नवीन सर्वे नंबर याचा अवश्य उल्लेख करावा. आणि नवीन सर्वे नंबर काही जण दस्त करताना टाकत नसतात, पण नवीन सर्वे नंबरही टाकणं, दस्त करताना नवीन सर्वे नंबरही टाकणं जरुरीचं असतं. त्यामुळे व्यवहारात अडचणी येत नाहीत आणि पुढे मनस्ताप करायची वेळ येत नाही. आणि ड्राफ्टिंग करताना नेहमी ही प्रॉपर्टी आपल्याला एकत्रीकरणानंतर अशा पद्धतीने मिळालेली आहे याचा अवश्य उल्लेख करावा. आता हे झालं रामचं, तो कागदपत्र अपडेट ठेवतो, व्यवहार ठरवताना नवीन सर्वे नंबरने व्यवहार ठरवतो. त्यामुळे रामला हा उपाय होतोय, एकत्रीकरणामध्ये अडचणी त्याला येत नाहीत. तसंच श्यामचं आहे. श्यामला प्रत्यक्षात 1.20 हेक्टर त्याची जमीन होती. प्रत्यक्षात 1.20 हेक्टर त्याची जमीन होती, पण सातबारावर श्यामला फक्त 1 हेक्टर जमीन मिळाली.
प्रत्यक्षात 1.20 हेक्टर होती, पण सातबारावर फक्त त्याची नोंद 1 हेक्टर एवढीच झाली. मग श्यामने ताबडतोब कसं केलं पाहिजे? श्यामने ताबडतोब मोजणी अर्ज दिला पाहिजे. कारण उद्या फेरफार दुरुस्तीचा जरी अर्ज दिला तरी तिथे ऑब्जेक्शन निघणारच की तुम्हाला 1.20 हेक्टर जमीन होती, हे कशावरून. त्यामुळे फेरफार दुरुस्तीसोबतही मोजणीचा अर्ज दिला पाहिजे. सीता आणि गीताच्या बाबतीत झालेला आहे. सीता यांना एकत्रीकरणाच्या वेळे नोटीसच मिळाली नाही. ज्यावेळेस एकत्रीकरण योजना राबवली गेली त्यावेळेस त्यांना त्याची नोटीसच मिळाली नव्हती. त्यामुळे ज्या काही नोंदी झाल्या त्या गुपचूप झालेल्या आहेत. त्यामुळे सीताचं राईट व्हायोलेट झालेला आहे, तिचा हक्क भंग झालेला आहे. त्यामुळे सीता ही हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करू शकते की माझा राईट व्हायोलेट झाला आहे, परस्पर गुपचूप शासनाने नोंदी लावलेल्या आहे. यासाठी ती रिट पिटिशन दाखल करू शकते किंवा परमनंट इंजंक्शनचा दावा दिवाणी कोर्टात सीता दाखल करू शकते. तसंच गीताचं आहे. 1980 साली एकत्रीकरण झालं, त्यामध्ये त्या गीताला कोरडवाहू जमीन मिळाली. तिची पूर्वी पाणस्थळ सुपीक जमीन होती, त्याऐवजी तिला कोरडवाहू जमीन मिळाली आणि त्यात एकतर शेतात जायला रस्ताही तिला मिळालेला नाही. मग आता 1980 साली झालेलं एकत्रीकरण आता 2026 मध्ये ती रद्द करून मागितलं तर मिळणारच नाही, शक्यच नाही. त्यामुळे तसं न करता आता फक्त ती तहसीलदार यांच्याकडे पानंद रस्त्यासाठी अर्ज करू शकते. कारण तिचा मेन प्रॉब्लेम काय आहे की तिला आता शेतात जाण्यासाठी रस्ता नाही आहे. त्यामुळे 1980 साली एकत्रीकरण झाले, त्यामुळे फक्त ती रद्द करून मागू शकत नाही इतक्या कालावधीनंतर, परंतु ती तहसीलदार यांच्याकडे पानंद रस्ता मिळण्यासाठी अर्ज करू शकते आणि तो तिचा अर्ज 100% मंजूर होऊ शकतो. कारण शासनाचा तसा रस्ता प्रत्येक शेतकऱ्याला शेतातून येण्या जाण्यासाठी रस्ता देणे मिळणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे, असा शासनाचा GRच आहे. त्यामुळे गीताचीही ही अडचण दूर होऊन त्यावर हा उपाय आहे. आता हे झाल्या अडचणी आणि उपाय, परंतु ज्यावेळेस आपण रेव्हेन्यू कोर्टात म्हणा किंवा दिवाणी कोर्टात म्हणा किंवा हायकोर्टमध्ये म्हणा रिट पिटिशन दाखल करतो किंवा दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करतो किंवा रस्त्यासंबंधीचा केस आपण रेव्हेन्यू कोर्टात दाखल करतो किंवा फेरफारमध्ये दुरुस्ती होऊन मिळण्याबाबतचा अर्ज आपण कोर्टात दाखल करतो, रेव्हेन्यू कोर्टात दाखल करतो, त्यावेळेस आपल्याला कोणकोणते पुरावे त्यासोबत अर्जासोबत जोडून देणे आवश्यक आहे हे आता जाणून घेऊया. आता ज्यावेळेस रेव्हेन्यू कोर्टात किंवा सिव्हिल कोर्टात आपण अर्ज करतो, दावा करतो, त्यावेळेस कोणते कोणते पुरावे आपण सांभाळून ठेवले पाहिजेत, काढले पाहिजेत किंवा जोडून दिले पाहिजेत. तर 7/12 उतारा, जुने नवीन सर्व 7/12 उतारे, 9/3 9/4चा उतारा असेल तो सुद्धा, आणि जुने नवीन 7/12 उतारे, तसेच फेरफार एकत्रीकरण योजना जेव्हा राबवलेली ना त्यावेळेस पासूनचे सगळे जुने आणि नवीन फेरफार, जसे त्या प्रॉपर्टीचे व्यवहार झाले असतील तसतसे त्याचे नवनवीन फेरफार होत गेले असतील, त्यामुळे जुने नवीन सर्व फेरफार. गाव नकाशा, गाव नकाशा म्हणजे गावचा जो नकाशा आहे तो. गट नकाशा, तुमच्या जो क्षेत्राचा गटाचा जो नकाशा असेल तो. एकत्रीकरणाचा आराखडा, आता हे गाव नकाशा, गट नकाशा, एकत्रीकरणाचा आराखडा या गोष्टी तुम्हाला मोजणी कार्यालयातून अर्ज केल्यावर मिळतील आणि काही ठिकाणी आता ऑनलाईनही मिळायला सुरुवात झालेली आहे, तेही तुम्ही बघू शकता. नसेल तर मोजणी ऑफिसमध्ये रीतसर अर्ज करायचा आणि ह्याची मागणी करायची. थोडं दमवणार ते तुम्हाला, पण देतात. विहीर, रस्ता, फोटो, आता समजा तुमचा शेतीच्या पाण्यासंबंधीचा वाद असेल किंवा रस्त्यासंबंधीचा वाद असेल तर रस्ता आहे की नाही, विहीर होती की नाही, त्याचे फोटो जुने नवीन जे काय असतील ते जपून ठेवायचे, भविष्यात सुद्धा उपयोगी होऊ शकतात. पाणी
पुरवठ्याचे फोटो. आता पाणी संबंधी, पाईपलाईन संबंधी, जेव्हा शेतातून पाईपलाईन घेण्यासंबंधीचा अर्ज असेल आपला, जेव्हा समोरचा जो शेतकरी आहे सहिस्सेदार तो तुम्हाला अडवणूक करत असेल की माझ्या शेतातून पाईपलाईन तू जाऊन द्यायची नाही, माझ्या शेतातून तू पाईपलाईन घालवायची नाही, असं जेव्हा काही वेळेला होतं त्यावेळेस पाणी पुरवठ्याचे फोटो पूर्वी बाबा मी घेत होतो आणि आता तो मला अडथळा करायला लागलाय किंवा रात्रीचा येऊन माझी पाईपलाईन फोडतोय, त्यामुळे त्याचेही फोटो जपून ठेवायचे. आजचे फोटो उद्यासुद्धा भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो, म्हणून हे सर्व पुरावे नेहमी जपून ठेवायचे किंवा नसतील काढले तर काढून घ्यायचे. आणि पुराव्याच्या कामी जेवढे काही दस्त, आता ह्याच्यामध्ये दस्ताचा उल्लेख मी केलेला नाही, पण जर का तुमच्या त्या प्रॉपर्टीमध्ये जुन्या काळात नवीन काळात काही नवीन नवीन व्यवहार झाले असतील तर त्याचेसुद्धा दस्त काढून जपून ठेवायचे आणि आवश्यकता पडेल त्यावेळेस जरूर तर नक्कीच कोर्टात दाखल करावेत. आपल्या हक्काचे उल्लंघन झाले तर आपल्या हक्कासाठी आपण लढलंच पाहिजे. आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि जर का आपण स्वतःसाठी आपल्या लढलो नाही तर आपल्यासाठी कोण लढणार आहे. आणि आपण स्वतःसाठी नाही तर आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी लढत आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपला लढा चालू ठेवला पाहिजे.